आनंद वाटतोय। पेडी भालेकर आज या गोदावरीच्या काठावर या शाळेच्या प्रांगणात येऊन पाहत आहेत। गेल्या 3 आठवड्यापासून माजी विद्यार्थी असतील, जागरूक नाशिककर असतील, जीवाला जीव देऊन धरणे आंदोलनात सामील असतील, प्रशासनाला निवेदन देण्यापासून यांची मी तळमळ पाहतोय आणि खरोखरच मला आनंद झालेला आहे। 50 वर्षापूर्वी या नाशिकच्या नगरीमध्ये परशुराम सायकडकर जवळ मी पेडी भालेकर, बाळोबा धोंडीबा भालेकर पाटीत शेंगा विकत होतो, कारण ही वस्ती गोरगरिबांची, कष्टकरीकांची, शोषितांची होती आणि त्यांच्या पाल्यांनी जायचं कुठे, तर त्यांच्यासाठी शाळेची आत्मीयता माझी होती। आणि खरोखरच आज गेल्या 3 आठवड्यापासून मी पाहतोय ही शाळाच नाही, ही शाळाच नेस्तनाबूत करायची असा पायंडा या शासनाने मांडलेला होता। पण मला अभिमान वाटतोय माझ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि जागरूक नागरिकांनी हा विषय मांडला आणि तो महाराष्ट्रभर गाजवला। नवे 19 तारखेचा जो भव्य दिव्य मोर्चा या प्रशासनावर येणार होता तो थांबवणं। नवे परवा मुख्यमंत्र्यांना धाक पडला होता, हे आंदोलन इतकं गाजेल का काय, यांना नजर कैदीत पोलीस चौकीत घेऊन गेले, पण हे मागे हटले नाही, हे पेटून उठले आणि सर्व कामधाम सोडून फक्त पेडी भालेकर ही शाळा वाचवण्यासाठी हे आंदोलक पेटले। याचा मला अभिमान वाटतोय आणि खरोखरच येत्या 15 जूनला ही शाळेचा घंटा वाजलेच पाहिजे, ही शाळा बहरलीच पाहिजे आणि आजूबाजूचे शोषित पालकांचे विद्यार्थी इथे आलेच पाहिजे। त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहतोय आणि सगळ्या आंदोलकांना एक शाबासकी देतोय। मी बाळोबा धोंडीबा भालेकर आज खरोखरच अभिमानाने माझा भूर भरून आलेला आहे। जय नाशिककर आणि जय माजी विद्यार्थी आणि तुमची शाळा, तिचा जय जयकार तुम्ही करतायत। धन्यवाद। जय नाशिककर। असेच या नाशिक नगरीतील याही पुढे अशाच चांगल्या आंदोलनासाठी तुम्ही एकत्रित राहा। तुम्ही जिवंत आहात। लोकशाही, संविधान काय असतं तुम्ही ते दाखवून दिलेलं आहे। हा तुमच्या एकजुटीचा विजय आहे। धन्यवाद।